झारखंडमधील कोट्यवधी रुपयांच्या दारू घोटाळ्या प्रकरणी पिंपरी चिंचवडमधील उद्योजक म्हणजेच सुमित फॅसिलिटीच्या संचालक असलेला अमित साळुंकेला जे आहे त्या रांची एसीबी कडून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी जे आहे ते या रांची पोलिसांकडून अमित साळुंकेला अटक केल्यानंतर अमित साळुंकेचं जो ऑफिस आहे सुमित ग्रुप सुमित फॅसिलिटीज या ऑफिसच्या बाहेर आता आपण आहोत। याच ऑफिसमधून जो आहे तो या संपूर्ण गैरव्यवहाराचा कारभार जो आहे तो या ठिकाणून चालू असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळाली। त्यामुळेच आता यंत्रणांच्या रडारावर जे आहेत आता हे सुमित हाऊस आणि सुमित ग्रुपचं सुमित फॅसिलिटी हे ऑफिस जे आहे ते असणार आहे। अशाच प्रकारे पिंपरी चिंचवडमधील आणखी 2 जे कार्यालय जे आहेत ते या सुमित ग्रुपचे असल्याचे देखील समोर आले। त्यामुळेच या तीनही कार्यालयावर आता राज्य सरकार असेल किंवा रांची सरकार असेल ही तपासणी किंवा या ठिकाणी चौकशी करण्याची जी आहे ती शक्यता आहे। याच दरम्यान एक ॲम्ब्युलन्सचा घोटाळा देखील समोर आलेला आहे। 12,000 रुपये कोटीचा हा घोटाळा जो आहे तो समोर आला असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे। यामध्ये पाहिलं तर ॲम्ब्युलन्स खरेदीचा कुठलाही अनुभव नसताना याच सुमित फॅसिलिटी या कंपनीला हा ठेका जो आहे तो या ठिकाणी देण्यात आला। 55% शेअर्स एकट्या या सुमित फॅकल्टीचे असल्याचं देखील आरोप या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळेच आपण पाहिलं तर आता रांची सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल हे दोन्हीही संयुक्तित मिळत जे आहे ते या सुमित ग्रुप सुमित फॅसिलिटीची चौकशी जी आहे ती आगामी काळात करणार असल्याची माहिती देखील आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र यामध्ये सर्व पाहिलं तर रांचीमधील दारू घोटाळा असेल किंवा महाराष्ट्रातील ॲम्ब्युलन्स घोटाळा असेल यामध्ये कमवलेला पैसा जो आहे तो याच कार्यालयातून जो आहे तो विभागला जात होता। त्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये आणखी असलेल्या 2 कार्यालयामधून हा पैसा जो आहे तो याचा व्यवहार होत होता। त्यामुळे आणखी याच कार्यालयासोबत आणखी 2 कार्यालय देखील पोलिसांच्या रडारावर जे आहे ते असणार आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।